सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 13, 14 आणि 15 जुलै दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस 13, 14 आणि 15 जुलै दरम्यान होणार आहे। मित्रांनो, सध्या राज्यात पावसाची उघाड पाहायला मिळत आहे। बरेच शेतकरी बांधव आपल्याला चिंताग्रस्त दिसत आहेत। पिकांना पावसाची पाण्याची गरज असताना अचानक पावसाने उघाड घेतलेली आहे। मात्र काळजी करण्याचे काहीही कारण नाही। आता लगेच 13, 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा जोरदार पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत, गावापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, 13, 14 आणि 15 जुलै दरम्यान महाराष्ट्रात म्हणजेच निम्म्यापेक्षाही जास्त भागांमध्ये मोठी अतिवृष्टी होणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, जाणून घेऊयात या भागांची नावे। पण त्यापूर्वी व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। मित्रांनो, सुरुवातीला 13 तारखेचा अंदाज आपण पाहतात। 13 तारखेला संपूर्ण विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात मोठा मुसळधार पाऊस होणार आहे आणि हा पाऊस 3 दिवस सलग या भागांमध्ये असेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच मराठवाड्यात देखील 13 तारखेला आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रविवारी म्हणजेच 13 जुलै रोजी पाहायला मिळेल। कोकणात मात्र सर्वत्र मोठा मुसळधार पाऊस 13, 14 तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा पाऊस 13 तारखेला होईल। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीच्या भागात मोठा पाऊस 13 तारखेला असेल। तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 13 जुलै रोजी असेल। मित्रांनो, यानंतर 14 तारखेचा अंदाज आपण या ठिकाणी पाहतात। 14 तारखेला तर 13 तारखेपेक्षाही जास्त पावसाचा जोर राहणार आहे। कोकणपट्टा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भ या सर्वत्र परिसरात आपल्याला मोठा मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। 3 दिवस राज्यात या दरम्यान मोठा पाऊस असणार आहे। मित्रांनो, 15 तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील वातावरणात थोडासा बदल होईल। विदर्भातील पाऊस कमी झालेला पाहायला मिळेल। मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस असेल। तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र 13, 14 प्रमाणेच 15 तारखेला देखील मोठा पाऊस होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस असेल। खानदेशच्या भागात, उत्तर महाराष्ट्रात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 15 तारखेला बघायला मिळेल। 16 तारखेला राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन कोकणातील पाऊस कमी झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात देखील कमी होईल। विदर्भातील पाऊस आपल्याला कमी पाहायला मिळेल, फक्त ढगाळ वातावरण असेल। मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 16 जुलै रोजी म्हणजेच बुधवारी होईल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।